सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो तरुण आणि तरुणींसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची अधिकृत जाहिरात आता प्रसिद्ध केली आहे। वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये एकूण 2619 पदांसाठी ही भरती केली जाणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। यात सर्वात जास्त 1864 जागा लिपिक टंकलेखक या पदासाठी आहेत। याशिवाय गृह विभागामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाच्या 461 जागा आहेत। वित्त विभागात कर सहाय्यकाच्या 222 जागा, उद्योग निरीक्षकाच्या 9 जागा आणि तांत्रिक सहाय्यकाच्या 3 जागांचा समावेश आहे। या सगळ्या पदांसाठी उमेदवारांना 27 जून ते 13 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। ऑनलाईन फी भरण्यासाठी 17 जुलै आणि चलनाद्वारे फी भरण्यासाठी 20 जुलै ही अंतिम तारीख असणार आहे। शैक्षणिक पात्रतेबद्दल सांगायचं झालं तर सामान्य पदांसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे। मात्र उद्योग निरीक्षक पदासाठी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा सायन्स डिग्री हवी आहे। तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदवी किंवा मग डिप्लोमा असणं गरजेचं आहे। ही पूर्व परीक्षा 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे सीबीटी द्वारे घेतली जाणार आहे। त्यामुळे वेळ वाया न घालवता पात्र उमेदवारांनी तयारीला लागा आणि तुमचा भाऊ, बहीण किंवा मित्र सरकारी परीक्षेची तयारी करत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा।